आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना संघटनेच्या वतीने आज वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर एक भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। 30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वसई विरार महानगरपालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रशासनासोबत 3 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते। मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप कोणताही ठोस कृतीचा पत्ता नाही। यामुळे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आम्ही आदिवासी एकता परिषद आणि भूमी संघटना सेनेच्या वतीने आज महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला आहे। 30 ऑक्टोबर 2025 ला आमची चर्चा झाली होती आणि आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं। आमची कामं लवकरात लवकर होतील, पण आजपर्यंत कोणतंही काम झालेलं नाही। ज्या अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि जोपर्यंत आयुक्त आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। भले आम्हाला इथे 8 दिवस बसावे लागले तरीही चालेल। आंदोलकांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत हा मोर्चा मागे घेतला जाणार नाही। आता महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही आदिवासी एकता परिषद भूमी सेना संघटनेच्या मार्फत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावरती धडक मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या मोर्चाचं कारण असं आहे की आम्ही 30 ऑक्टोबरला 2025 साली इथेच महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा केलेला होता आणि त्या मोर्चामध्ये आमचे जवळजवळ 3 तास चर्चा झालेली होती मागण्यांच्या संदर्भात आणि त्या मागण्या आमच्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला हा लेखी स्वरूपात दिलेला होता। परंतु आजपर्यंत तशी कुठल्याही प्रकारची यांनी कामं आमची केलेली नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्हाला इथे पुन्हा धडक मोर्चा आणण्याची वेळ आलेली आहे। नक्कीच आपण मोर्चा घेऊन आपल्याला वाटतं की प्रशासन आपलं ऐकेल। आज आम्ही इथे जो मोर्चा घेऊन आलेलो आहोत, जोपर्यंत आमच्या मागण्या आयुक्त साहेब मान्य करत नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केलेली आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचं आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही भले इथे 8 दिवस लागले तरी चालतील, परंतु आम्ही आमचा मोर्चा स्थगित करणार नाही।